आज सगळे चौकीतले माचलेले आहेत. एक एक करत सगळे अक्कल शिकवायला येतात मला. मी कोण आहे हे यांना अजून नीट माहित नाहीये. सोडणार नाही मी कोणाला. मला आता असं काहीतरी करावं लागेल ना ज्याने हे सगळे एक एक करून वठणीवर येतील. दाखवते एकेकाला बरोबर. जर मी तसं नाही केलं ना तर कोणीच मला सिरियसली घेणार नाही. करावं लागेल काहीतरी करावं लागेल. हॅलो काय? अरे बाबा मी इथंच आहे. तू कुठं आहे? हा मग तिथं जा आणि त्याला जाऊन सांग कल्पेश शेटनं बोलवलंय म्हणून. हा ए जिपऱ्या, अरे अंगाव सांडला ना गरम. डोळे फुटलेत का? पॅन्ट खराब झाली ना माझी ब्रँडेड. तुमचाच तर धक्का लागला कल्पेश शेट. बरं असू द्या, बसा तुम्ही, मी दुसरा देतो. माझा धक्का माझी चूक काढतोस होय? मला शिकवतो. धंदा करायचा ना नीट करायचा, कळलं का? नाहीतर झिपऱ्या तुझी ही टपरी सगळं ना तुला पण उकडून फेकून देईन. कल्पेश शेट काही चीज आहे ना, माहित नाही तुला? ओ कल्पेश शेठ, जरा शांत व्हा. आम्ही बघितले तुम्ही फोनवर बोलत होता आणि तुमचा हात लागला आणि चहा खाली पडलाय. हो मॅडम, पोरीनं पोराचे कपडे घातली म्हणून पोरगी पोरगवत नसती, कळलं ना? आम्हाला शहाणपणा नाही शिकवायचा. गप चहा प्या, गप घरी जावा आणि गप दोन्ही भांडी घासा. आणि तुझं काही डोळं फुटल्यात? हा लय डोळं नसतात ना तुझं इकडे तिकडे. थांब तुला जागे आणतो. तुझी हिम्मत कशी झाली का मला हात लावायची? हा तुला माहित आहे का कोण आहे? कोण आहेस तू? कुठल्या तर गल्लीतला थिल्लर गुंड असशील. तुझं कौतुक मला नाही सांगायचं. ग्लास उचल चल. माझ्या एरियात येऊन माझ्यावर दादागिरी करायची नाही काय? आत्ताच्या आत्ता जाणार आणि तुझी तक्रार पोलीस चौकीत देतो. बर जा जा कर तक्रार. तक्रार करून बाहेर आल्यावर या गावात कसा राहतोस ते बघतील. नाही तुझ्या सगळ्या फाईल्स ओपन केल्या ना, मग विचार. सपने, तुला एक गोष्ट खरी सांगू का? म्हणजे तुला राग येणार नाही ना? बया काय नेबट आहे की नाही? ती तुझ्यापेक्षा भारी स्वयंपाक बनवती बघ. आता एवढी घाई होती तरी पण स्वयंपाक करून गेली का नाही? ती सुगरणच आहे. आणि खीर तर बघ एक नंबर बनवली आहे. हा तसं खरंच बोलताय बघा तुम्ही. मम्मी घ्या की अजून एक वाटी. मला पण नाही आवडली बघा खीर. असं वाटतं दिवसभर नुसती खीरच खात बसावं. मला ठेवू, एकटेच खात बसून इकडे. मला जास्त दे, तुला कमी घे. तुला नाही ना, तुला कमी. आता कुठला नियम असतोय का? एक सपनी ती जरा आता टीव्हीचं चॅनल बदल की जरा.
म्हणजे का नाही आपल्या महाराष्ट्रात काय काय घडामोडी चालू आहेत ती मला बघू दे. म्हणजे कुठं भूकंप झालाय, सुनामी आली का, आग लागली, ऍक्सिडेंट झालंय, ती बघू आपण. नुसतं सुनामीत भूकंप असतच असते होय डोक्यात तुमच्या. खूप लक्ष सपनी